करूयात राजकीय बातम्यांनी। निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये झुंपलेली आहे। कुणी एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप केलेत पाहूयात टॉप 9 घडामोडींमधून। उद्धव ठाकरेंकडून विजय उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाहीये, सुरू झाली आहे। आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच। माझ्या मनात म्हणायचंय का? फडणवीसांनी डिवचलं तर महायुतीचा महापौर होण्याबाबत देवानंच ठरवल्याचं सुद्धा भाष्य। देवाच्या मनात असेल तर उद्धव ठाकरे म्हटले की आमचा महापौर होईल मुंबईमध्ये। देवाचे म्हणजे माझ्या देवाला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख, तर अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची ही लढाई होती। निवडणूक निवडून आलेल्या या नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। शिवसेना मनसेच्या युतीमध्ये मनसे बिगेस्ट लूजर। राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरेंना फायदा झाला। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। शिवसेना मनसे भेदभाव कुठे दिसला नाही। दोन्ही पक्षांमध्ये एकवाक्यता, एक दिलानं निवडणूक लढलो, एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी, उद्धव ठाकरेंकडून पुनरुच्चार। तर जय श्रीराम म्हणत लवकरच आमचा महापौर मुंबईमध्ये बसवू। ठाकरे सीएम असताना आयुक्तांना फोन करून आमचं घर तोडायला सांगायचे, नितेश राणेंचा आरोप। आम्हाला सोडून गेलेले सर्व नगरसेवक पराभूत। सत्ता नसताना सुद्धा आम्ही लढाई सोडणार नाही। भाजप आणि शिंदेंनी मुंबईवर अदानींचा झेंडा फडकवला, संजय राऊतांची टीका। मागील 3 निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेला इतक्या जागा मिळाल्या नाहीत। त्यांचा रेकॉर्ड मोडून पूर्ण बहुमतानं आम्ही निवडून आलोय। गिरातोड टांग उपर असं म्हणणारे भरपूर असतात, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। एमएमचे नगरसेवक लोकशाही या ठिकाणी नक्कीच जिवंत ठेवतील आणि पुढील निवडणूक सुद्धा एका दिलानं जिंकतील। एमएमच्या विजयानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज्यातील 13 नगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये एमएमचे एकूण 95 उमेदवार विजयी।